नावाचा राक्षस सत्कर्म करत होता. हे काही आश्चर्यकारक घटना नाहीये. यापूर्वी देखील आपण चिंतन करताना बघू शकतो. बलिराजा देखील ऐनबद्धो बलिराजा दानेंद्रो महाबलः आहे. एक राक्षस दैत्य जो भगवंताची पूजा करतो. कशाची करतो? शाळीग्रामाची करतो. शाळीग्राम कोणता? शाळीग्राम अनेक प्रकारचे उग्र नरसिंह परमात्म्याची उपासना करतो. त्या उग्र नरसिंह परमात्म्याची उपासना करत असताना एक पूजेचं एक विधान आहे. घरातली पूजा असो, नाही मंदिरातली असो, नाही मठातली असो, नाही कुठली असो, भगवंताची पूजा करताना सगळं झाल्यावर शेवटी पुष्पार्चना सेवा. एकदम शेवटी मंत्रपुष्पम ज्याला योपान पुष्पम वेदा पुष्पवान प्रजावान पशुमान भवती चंद्रभावा पुष्पम इत्यादी पद्धतीने पुष्प समर्पित करतात. तर हे महानुभाव राक्षस भक्त श्रेष्ठ भक्तांपैकी एक असलेले हे, ज्यांच्या नावाने आज पर्वत ओळखला जात होता त्या काळामध्ये, अशी वृषभासुर स्वतःचा शिरच्छेद करून स्वतःचा शिर हे शाळीग्रामावर समर्पित करायचे. समर्पित केल्या क्षणी त्यांना परत दुसरं मस्तक घ्यायचं. आपल्यासारखा माणूस एकदा दोनदा रक्त निघायला नको म्हणतो. रक्ताचा अभिषेक म्हणतच नाही. एक नाही, दोन नाही, किती वेळेस असं केलं होतं त्यांनी? किती वर्ष केलं? 5000 वर्ष. अजून कलियुगाला पूर्ण 5000 वर्ष पण जात नाही. विचार करा, कांदा किंवा तुमचा बटाटा किंवा तुमचं एखादी भाजी कापताना बोटाला चुकून धार लागली, जिव्हाळी लागली, चिरलं तर आपण दोनदा उड्या मारतो. चारदा ते बोट धुवून पुसून त्याच्यावर खोबऱ्याचं तेल आणि हळद लावून त्याच्यावर परत बँडेज बांधतो. खोबऱ्याच्या तेलावरही विश्वास नाही, हळदीवरही विश्वास नाही, शेवटी त्या बँडेजवरच विश्वास. तीच वाचवेल म्हणून. म्हणजे आयुर्वेद खोटं आणि कृत्रिम खरं, ही आपली परिस्थिती झाली. का झाली? ॲडव्हर्टाइजमेंट. जो दिखता है वही बिकता है. चले तो चांद तक नहीं तो शाम तक, उससे कोई वास्ता नहीं. जो दिखेगा वही हम लेंगे. ग्रंथामध्ये काय सांगितलं त्याच्याशी घेणं देणं नाहीये. पण टीव्हीवर बघितलं ना आम्ही, सीतामाता अशी दिसायची. आता त्या टीव्हीत त्या सीतामातेनं वस्त्रांतर केल्यावर कशा स्वरूपात ती सीतामाता होती हे माहिती का? भोजन करताना काय भोजन केलं ते माहिती का? अध्ययनाचा जिथं लोप होतो, चिंतनाचा जिथं खुंटतो पाया, तिथून अज्ञानाला प्रारंभ होतो आणि आपली विचार क्षमता खुंटून जाते म्हणण्यापेक्षा पूर्णपणे नष्ट होण्यासाठी प्रवृत्त होते. विचाराला चालना द्यायची असेल तर सर्वप्रथम ग्रंथांतरात काय लिहिलेलं आहे ते वाचा. वाचन मराठीमध्ये फार सुंदर म्हणतात, वाचला तर वाचा. वाचन केलं तर वाचलं, वाचला तर वाचला, नाही तर काही खरं नाही, काहीच खरं नाही. पाच 5000 वर्ष तपश्चर्या केली, एक नाही दोन नाही, पण वाचून राहिले बरं. आपल्यासारखं काय झालं? 5000 वर्ष तपश्चर्या केली, नित्य शाळीग्रामावर स्वतःचा मस्तक तलवारीनं कापून ठेवायचं, भगवंताला कृष्णार्पण म्हणायचं आणि परत त्या क्षणी तिथं दुसरं मस्तक प्रगट व्हायचं. नित्य हा दिनक्रम, दिनचर्या 5000 वर्ष झाली. भगवंत म्हणे, बाबा हे असा कुठला भक्त आहे शिरच्छेद पूर्ण, चल बाबा मी तुला दर्शन देतो. म्हणून भगवंत आले. भगवंत प्रत्यक्ष झाले. प्रत्यक्ष झाल्यावर वृषभवान, आता प्रत्यक्ष झाल्यावर तर वेगळीच घटना घडली. भगवंताचं तेज इतकं आहे. आपण म्हणतो ना, भगवंताला आम्ही पाहिलं, आम्ही पाहिलं.
काय पाहिलं ते पुढच्या काही कथांमध्ये सांगणार आहे. आपण काय पाहिलं हा विषय लक्षात ठेवा. मी आता काय म्हणलं, आपण काय पाहिलं हे पुढे सांगणार आहे. ही गोष्ट तुम्ही आता इथून पुढे काही दिवस लक्षात ठेवा. याचा अर्थ मागचा सांगितलेलं विसरू नका. भगवंत जेव्हा प्रत्यक्ष झाले तेव्हा त्यांच्या केवळ एका किरणांनी किंवा त्याच्या तेज प्रभावाने 2 घटिका मूर्छा प्राप्त झाली. सूर्याकडे आपण बघू शकत नाही. मग सूर्याला तेज देणारा जो आहे पुरुषोत्तम, त्याला कसं बघू शकू? 2 घटिकेनंतर जागृत झाल्यावर वृषभास म्हणतात, वृषभोवाच केशवानंद गोविंद श्रीनिवास सुरोत्तमा नच मोक्षं नच स्वर्गं पारमेष्ट्यं पदं हरे. भगवंता गोविंदा श्रीनिवासा, मला स्वर्ग नको, मला मोक्ष, मला धन संपत्ती ऐश्वर्य काय 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 नको. अरे बाबा, मग तू तपश्चर्या केली तर कशासाठी केली? पुढे म्हणतो, न याचे जगता नाथ युद्ध भीषांच देहि मे. भगवंतानं डोक्याला हात लावला. पहिलाच मनुष्य बघितला, अनेक भक्त बघितले मी जे काही ना काहीतरी मागते. ध्रुवबाळांनी आढळपण मागितलं, हनुमंतरायांनी भक्ती मागितली, विभीषणाने भक्ती मागितली, धर्माचरण मागितले. पहिलाच प्रसंग युद्ध मागितले. ठीक आहे म्हणा, तसा असतो. तुझी जी इच्छा आहे, तुझं जे मनोरथ आहे ते पूर्ण करतो. भगवंताने युद्ध प्रारंभ केला. आता इथं खरी मजा आहे चिंतनाला. खरी चढ किंवा खरा प्रवास इथून सुरू होतो. तात्पर्य निर्णयामध्ये अनेक ठिकाणी जीवावेश हा विषय. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर पुतनेमध्ये देखील राक्षसीचा आवेश होता आणि अप्सरेचा आवेश होता. किंवा सगळ्यात प्रसिद्ध द्रौपदी, त्याच्यापेक्षा प्रसिद्ध अजून काही तात्पर्य निर्णय. द्रौपदी निर्णयामध्ये जर का आपण चिंतन केलं तर शची, श्यामला, उषा, उमा आणि भारती अशा 5 जणींचा आवेश होता. आपण म्हणतो 2 जीवांचा आवेश असतो. जर का हे आपण चेष्टेत घेतलं, समजा सध्याच्या लोकांच्या हिशोबाने जर का चिंतन केलं 2 जीवाचा आवेश आहे, चुकीचं आहे, तर मग गर्भवती स्त्री देखील चुकीची माझ्या मते चिंतन केलं. कारण की पिंड अजून बाहेर आले का नाही, ते जिवंत आहे का? सुप्त अवस्थेतून पिंड थोडीच बोलतोय. ज्या पद्धतीनं उदाहरणांचा सध्याच्या लोकांना कळावं सुलभतेनं सांगण्यासाठी म्हणून उदाहरण देत आहे. उदाहरणामध्ये साम्य कधीही चिंतन करू नये. नाहीतर साम्य जर का चिंतन करायचं असेल उदाहरणामध्ये, तर एक नवरा स्वतःच्या पत्नीला म्हणतो, काय चंद्रासारखी दिसतीयेस, चंद्रावर तर डाग आहेत, चंद्रावर तर डाग आहेत. मग जर का चंद्रावर डाग आहेत तर मग पत्नीच्या चेहऱ्यावर पण डाग आहेत. चंद्रा ह्याच्या समान कधीही चिंतन करू नये. साम्य कधी उदाहरणामध्ये पाहू नये. म्हणून जेव्हा गर्भवती स्त्रीच्या पोटामध्ये गर्भामध्ये पिंड असतं तेव्हा ते जागृत असतं का? नाही. बाहेर आल्यावर प्रसूत झाल्यावर जागृत होतो ना. रडतं कधी? बाहेर आल्यावर. आतमध्ये थोडीच रडतं. रडलं तरी काय करणार? म्हणजे एक जीव ते. म्हणून आपण म्हणतो ना 2 जीवाची बाई आहे, 2 जीवाची बाई आहे किंवा 2 जीवाची गाय असं आपण म्हणतो. याचा अर्थ काय? एक सुप्त स्वरूपामध्ये आहे, एक जागृत स्वरूपामध्ये आहे. जागृत जे काही भोजन करतात ते सुप्त स्वरूपाला पोहोचतात. पुढे चालून तो प्रसूत झाल्यावर तो जागृत होतो. 2 जीव तर आहे तसं ना. अगदी तसंच आवेश देखील असतात, सात्विक आणि राक्षस.
या सात्विक आवेशामुळे, त्या असुरामध्ये काही सात्विक आवेश होते, त्या आवेशामुळे भगवंताशी युद्ध करत असताना काही काही चांगले शब्द बिचारे तोंडातून निघत होते. वृषभोवाच चक्रपाणे नमस्तुभ्यं चक्रस्य चरितं श्रुतं यच्चक्रेण प्रतप्तस्तु मुक्तिमेतेन संशयः. भगवंता, तुझ्या चक्राचा फार महिमा ऐकलाय हो. सुदर्शन चक्राचा महिमा फार ऐकलाय. सुदर्शन महाज्वाल कोटी सूर्य समप्रभा ज्ञानदसमे नित्यं विष्णोर मार्गं प्रदर्शय. काय महिमा आहे तुमचा. नुसतं त्याच्या तप्त स्पर्शाने देखील मुक्ती होते. तर माझं किती भाग्य, मी त्याच्याने माझा वध होणार आहे. प्रत्येकाच्या घरी बघा, वृषभासुर जर का एवढं चिंतन करत असेल तर आपण एवढं तर निश्चित करू शकतो, प्रत्येकाच्या घरी चांदीच्या, सोन्याच्या नाही, तांब्याच्या नाही, पितळेच्या मुद्रा आहेत. त्याच्या स्पर्श मात्रेने आपल्याला ज्ञान भक्ती वैराग्य प्राप्त होणार आहे, एवढं चिंतन करू. ह्याच्यानेच आपल्याला सद्गती उद्धार होणार आहे. या मनुष्य जन्माचा उद्धार करून घ्यायचा असेल तर असं चिंतन केल्याशिवाय पर्याय नाही. भगवंताचा स्पर्शाची अपेक्षा देखील ठेवू नये. अपेक्षा देखील ठेवू नये. अंबा अंबिका अंबालिकांची कथा आहे, सगळ्यांना माहिती आहे. तसं म्हणून बसेल सगळं पुढचं. आणि पुढे काय झाले त्याच वंशात मी सांगायची गरज नाही. सत्यवती मातेने सांगितलं होतं, भगवंताने सांगितलं होतं, माझा संग रमादेवीला सोडल्या की दुसऱ्या कोणाशीही होणार नाही. ऐकलं नाही. भगवंतानं वृषभासुरास वध, त्या वृषभासुराचा शिरच्छेद केला, वध केला. पण वधाच्या पूर्वी वृषभासुर म्हणतात, वृषभोवाच एवमुक्त्वा हरे पादो स्पर्श वृषभासुरः वरं याचे वृषभः शैलो मद्भिद्योस्त्विति. भगवंत हा भक्तवत्सल आहे. एखादा व्यक्ती कसाही असणार, तथापि सात्विक जीव जर का त्याच्यात असेल, सात्विकता तिळाच्या कणा एवढी जरी असेल, तर तो त्याला अंधतमसात निश्चित पाठवतो. एक टाइम नरकात जाऊन वापस इनकमिंग आउटगोईंग ठेव, पण सिम कार्ड कॅन्सल, नंबर कॅन्सल नाही करणार. भगवंता एक वरदान दे. काय पाहिजे बाबा, माझा व्रत करणारच आहेस. एक प्रार्थना आहे, या पर्वताला, या जागेला माझं नाव प्राप्त होऊ दे. काय करू, तुझं नाव का प्राप्त होऊ द्यायचं नाही. याच्यामध्ये माझा स्वार्थ दडला. काय स्वार्थ दडला? जेव्हा भविष्यामध्ये या पर्वतावर लोक येतील तेव्हा पूर्ण श्रद्धेने माझं नाव घेतील आणि भगवत भक्तांच्या मुखातून, संतांच्या, मुनींच्या, ऋषीमुनींच्या मुखातून जेव्हा माझं नाव येईल तेव्हा मला गती उत्तमच भेटेल, मला उत्तम गती प्राप्त होईल. यासाठी या पर्वताला माझं नाव दे भगवंत. तथा अशा वेळेस, अशा प्रसंगी त्या पर्वताला नाव पडलं वृषभाचे. पुढे चालून याच पर्वतावर अंजनाचल त्रेतायुगामध्ये नाव पडलं. कसं प्राप्त झालं? शतानंद मुनी म्हणतात, पुरा केसरिणः पत्नी यंजना कंजलोचना अनपत्यत्व दुःखेन मातंग मुनिमागतम्. मागे पूर्वी केसरी नावाच्या कपीची पत्नी अंजना माता पुत्र नसल्याने, संतान नसल्याने अत्यंत दुःखी होती. मातंग मुनींच्या आश्रमामध्ये जाऊन तिने दुःख प्रगट केलं, व्यक्त केलं आणि स्वतःची परेशानी सांगितली की बाबा मला पुत्र होणार आहे का नाही सांगा, उपाय द्या काहीतरी. जसं ज्या पद्धतीने आपण महास्वामींजवळ भलमंत्राक्षरा देतो तसंच त्या काळामध्ये त्यांनी केलं. त्यावर उपाय सांगतात मातंग मुनी, खूप सुंदर आहे.
पंपाया पूर्वदिग्भागे पंपाया पूर्वदिग्भागे पंचाशद्योजनान्तरे नरसिंहाश्रमं देवी वर्तते वसुधातले तस्य दक्षिणदिग्भागे नारायणगिरिस्तटी उत्तरे स्वामीतीर्थस्य वर्तते क्रोशमात्रके। हे अंजना माता पंपा सरोवराच्या दक्षिण दिग्भागे पृथ्वीवर जे पंपा सरोवर आहे त्यापासून पूर्व दिशेला 50 योजन दूर नरसिंह आश्रम आहे। त्या नरसिंह आश्रमाच्या दक्षिण भागी नारायणाचलाच्या काठी स्वामी तीर्थाच्या उत्तरेकडे आकाशगंगा नावाचे एक विख्यात तीर्थ आहे। त्या ठिकाणी तू जाऊन तत्र स्नानात्व कल्याणी द्वादशम तपश्चर तिकडे जाऊन 12 वर्ष स्नान इत्यादी उपासना करून तपश्चर्या कर। त्याने मात्र तुला अवश्य गुणवान बुद्धिमान असा पुत्र प्राप्ती होईल, संतान प्राप्ती होईल। 50 वर्ष सतत क्षमा करा 12 वर्ष सतत तपश्चर्या करून वायुदेवांच्या अनुग्रहाने हनुमंतरायाचा अवतार प्राप्त झाला। जीवोत्तम असलेले हनुमंतराय अंजना देवीला प्राप्त झाले, म्हणून त्या पर्वताला अंजनाचल असं नाव प्राप्त झालं। आता जर का कधी कोणी तिरुपतीला गेला असाल आणि आकाशगंगा नावाचं त्या ठिकाणी एक तीर्थ आहे, तिकडे जर का गेला असेल तर हनुमंतरायाचं वायुदेवांचं सुंदर मंदिर त्या ठिकाणी आहे। तेवढंच नव्हे तर खालतून वरती जर का आपण अलिपिरीच्या तिथून वरती चढत गेलात तर जाताना मार्गामध्ये श्री आंजनेय स्वामींची भव्य प्रतिमा आपल्याला दर्शनास बघाव्यास मिळते। पुढे चालून शतानंद मुनी म्हणतात, पुरा वैकुंठनगरे द्वारे शेषं समादिशत जानन भगवतो भावं स्वतिष्ठत भाविकर्मणि। द्वापर युगामध्ये शेषाच्या हे नाव कसं प्राप्त झालं या संदर्भात खूप सुंदर सांगतात। ज्या पद्धतीने नवरा बायको एकांतामध्ये काही खासगी व्यवहार करतात, खासगी वार्तालाप करतात, त्याच पद्धतीने द्वापर युगामध्ये वैकुंठामध्ये भगवंत स्वतःच्या आसनाला अर्थात शेष देवाला म्हणतात, जा बाबा थोडं बाहेर वैकुंठाच्या द्वारावरती थांबा, कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नका असं म्हणून भगवंत व लक्ष्मी माता अंतःपुरामध्ये चर्चा विमर्श करत असतात एकांतामध्ये। तेव्हा तिथे वायुदेव येतात। वायुदेव आल्यावर जी मजा होते ती फार, आणि काय बुद्धिमत्ता आहे वायुदेवांची, खरंच खूप अद्भुत उदाहरण देतात बरं वायुदेव, तसे उदाहरण नाही। वायुदेव म्हणतात मला आतमध्ये जायचे जाऊ दे, जाता येणार नाही म्हणजे तुम्हाला, भगवंत एकांतामध्ये चर्चा करत आहेत, एकांतवासामध्ये आहेत, त्याच्यामुळे तुम्ही जाऊ शकत नाही। वायुदेव म्हणे मी सर्वत्र व्याप्त आहे, मी आतमध्ये पण आहे बाहेर पण आहे, वायूला कोण अडवणार, वाऱ्याला पकडतात नाही, बाकी सगळ्याला पकडा। प्राण अपान व्यान उदान समान, मी तुमच्या देहामध्ये देखील आहे म्हणे, मी जर का तुमच्या देहातून निघालो तर नुसता देह राहील। विवाद वाढत गेला, शेषदेवांचा आणि वायुदेवांचा विवाद हा वाढत गेला। शेवटी वायुदेव म्हणतात, वायुदेवोवाच बिडालोन्तस्थितो वापी भैष्ठे भसमो नहि शयानं रत्नपर्यन्ते राजानमपि सेवते। खूप सुंदर उदाहरण आहे, नीट ऐका, 2 उदाहरणे दिलीत। राजवाड्यात राज्यामध्ये राजवाडा असतो, राजधानी असते, त्या राजधानीमध्ये राजवाड्यामध्ये एक प्रकोष्ठ असतो, त्या प्रकोष्ठामध्ये एक पलंग असतो आणि त्या पलंगावर राजा झोपत असतो, आणि त्या पलंगाच्या बाजूला अजून एक पलंग असतो, तिथे राजकुमार झोपत असतो। परंतु राजाच्या पलंगावर राजाचा सेवक देखील विराजमान होतो। कशासाठी? पादसेवेसाठी राजाच्या।
तर याचा अर्थ असा आहे का की राजा सेवकाशी जास्त स्नेह करतो आणि स्वतःच्या मुलावर कमी प्रेम करतो? नाही, एवढं बोलत नाही. पुढे अजून एक म्हणतात की राजवाड्याच्या आतमध्ये मांजर आहे आणि राजवाड्याच्या बाहेर हत्ती आहे. राजवाड्याच्या आतमध्ये मांजर आहे, राजवाड्याच्या बाहेर हत्ती आहे. राजवाड्याच्या आत मांजर आहे म्हणून राजाची मिरवणूक मांजरीवरून काढतात का? अगदी तसं आहे बघा शेषातच. उदाहरण देखील शास्त्रकार फार सुंदर देतात बरं. शाळेतून जोडे मारणं कशाला म्हणावं हे जर काय ऐकायचं असेल तर संस्कृत भाषेचा अभ्यास करा. काव्यशास्त्र विनोद उष्ट्राणां जुगृहे लग्नं गर्दभः मंत्रपाठकः परस्पर प्रशंसन्ति अहो रूपो महत्त्वनी. काय म्हणतात काव्यशास्त्र विनोदामध्ये? उंटाच्या घरी लग्न होतं. उष्ट्राणां जुगृहे लग्नं, गाढव गर्दभः मंत्रपाठकः, गाढव मंत्र म्हणायला होते. परस्पर प्रशंसन्ति, एकमेकांची स्तुती करतात. समोरासमोर आपण जातात ना लग्नामध्ये गेल्यावर, काय सुंदर अहो रूपो महत्त्वनी. गाढव उंटांना म्हणतात काय तुमचा आवाज, आणि उंट गाढवांना म्हणतात काय तुमचा आवाज आहे. शास्त्र हे फार गंभीरतेनं चिंतन करण्याची गोष्ट आहे. खूप जास्त प्रमाणामध्ये विवाद होत होता. त्या विवादाचा आवाज आतमध्ये असलेले लक्ष्मीपती लक्ष्मी समेत नारायण यांच्या कानावर पडला. भगवंत बाहेर आले. काय झालं शेष देवा, कोण आलंय, कोण आलंय असं म्हणल्यावर शेष उवाच मलयाचल वासस्तु वायुरत्नं अत्यंत गर्वितः अकालेन्तपुर शीघ्रं प्रवेष्टुं च समुद्यत. भगवंता वायुदेव आलेत, अत्यंत गर्वित झालेत. ते अत्यंत गर्वाने परिपूर्ण झालेत वायुदेव. मी त्यांना सांगितलं आतमध्ये येऊ नका, तरी पण ते भांडण करून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतायत. आजकाल हे बघायला भेटत नाही. नाही तर जुन्या काळी पेट्रोलच्या रॉकेलच्या गाड्या यायच्या आणि तेव्हा रॉकेलच्या गाड्या खालती कॅन पकडावी लागायची, तेव्हा भांडणं व्हायची. किंवा जुन्या काळी गावोगावी हापसे असायचे, एक तर तिथे पाणी भरायला भांडणं व्हायची. किंवा कॉर्पोरेशनचा नळ प्रत्येकाच्या घरी नव्हता, ठराविक कॉलनीमध्ये 2-3 दिलेले असायचे, तेव्हा भांडणं व्हायचे. कशासाठी तर ते नळापर्यंत जाण्यासाठी. तसंच काही या ठिकाणी झाले. आत जाण्यासाठी प्रवेश करण्यासाठी वायुदेव विवाद करतात. त्यांच्याशी प्रतिविवाद हे शेषदेव करतात. तेव्हा शेषदेव म्हणतात की अत्यंत गर्वाने युक्त झालेत म्हणे हे वायुदेव. भगवंत म्हणतात किमर्थं कलह पुत्र शेषेनात्यंत मानिना, अत्यंत मानिना. हे वायुपुत्रा कशासाठी एवढा कलह करतात, काय झालं? शेष हे फार अहंकारी अभिमानी आहेत. सोडून द्या, तुम्ही सोडून द्या, तुम्ही मोठेपणा द्या. मोठेपणा घेतल्यानं किंवा एखादी गोष्ट सोडल्यानं लहानपणा येत नाही, मोठेपणाच होतो. तुम्ही सोडून द्या विषय, कशाला जास्त विषयाला अवतळून धरता. असं म्हणल्यावर शेष उवाच, आता बाजूलाच होते त्यांनी ऐकलं, लगेच बोलले अहम समर्थो भगवान बले ज्ञाने तव प्रिये मत्समो नास्ति भो लोके नाके वा ब्रह्म सद्मिनी. माझ्यास आता बघा भगवंता, अहम समर्थो भगवान, मी समर्थ आहे. कशात? बले ज्ञाने तव प्रिये, बलामध्ये ज्ञानामध्ये आणि तुझ्या भक्तीने युक्त सर्व भक्तांमध्ये. सर्व भक्तांमध्ये म्हणजे कुठे कुठे? मत समो नास्ति भू लोके, माझ्या समान भूमीवर कोणी नाही. नाके वा ब्रह्मसद्मिनी, त्रैलोक्यामध्ये माझ्यासारखा तुझा भक्त कोणी नाही बघा. असं म्हणल्यावर भगवंत म्हणले नवान मात्रेन पौरुष्यम क्रिया केवलमुत्तरम. भगवान उवाच,
न वाङ्मात्रेण पौरुष्यम क्रिया केवलमुत्तरम. बोलून काय, तोंडाची वाफ काय करतायत? सिद्ध करून दाखवा. काय सिद्ध करून दाखवा? शेषदेवा तुम्ही एक काम करा, काय अनंतगिरी नावाचा जो पर्वत आहे, सुमेरू पर्वताचा, मेरू पर्वताचा पुत्र, त्या पुत्राला जाऊन तुम्ही बेटवा घाला. हनुमंतराय वायुदेव येतील. वायुदेव आल्यावर तुम्हाला हलवण्याचा प्रयत्न करतील. जर का तुम्ही हरलात तर तुम्ही हारलात, आणि जर का तुम्ही नाही हारलात तर तुम्ही जिंकलात, तुम्ही श्रेष्ठ ठरलात. अशा पद्धतीचं भगवंताचं वक्तव्य संपतनी संपत विशेष देव लगेच वेटोळा घालायला चालू करतात. त्या अनंतगिरीला वायुदेव येतात. कनिष्ठांगुली मात्रेन तू प्रदेशे श्लथ बंधने महावेगस्य संपर्कात पर्वतो भोगी संयुतः योजनान्यतिलक्ष्यानि दक्षिणाभिमुखो ययौ. करंगळीच्या मात्र स्पर्शाने पर्वतासहित शेषाला उचलले आणि दक्षिण दिशेमध्ये 1.5 लाख योजनापर्यंत दूर नेले. तेव्हा सुमेरू पर्वत हात जोडून म्हणतात, शेषदेवा, वायुदेवा, भांडण तुमच्या दोघांचं आहे, मरण माझ्या लेकराचं व्हायचं. उसाचा घाना बघितला असेल तर उसाचा घाना हा विरुद्ध फिरतो. लाकडी आताची सध्याची माहित नाही, लाकडी चांगल्या पद्धतीत दृष्टीस पडल्यावर आपल्याला दिसतं की एक घाना असा फिरतो, एक घाना असा फिरतो, विरुद्ध दिशेस असे रोटेट होतात आणि त्याच्या मधून ऊस जातो. तेव्हा त्याची हालत काय होते? किंवा आपण म्हणे आणि कित्यात वेजू पडली म्हणून, वरतून दाबलं काय, खालतून दाबलं काय, मरणार तर. अगदी तसं हनुमंत वायुदेवाने करंगळीने उचललं काय आणि शेषाने आवळून घेतलं काय, त्रास तर कोणाला होणार आहे? सुमेरू पर्वताच्या पुत्राला. हनुमंत वायुदेवा, दयानिधे 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 दयानिधे, दया करा जरा आमच्यावर, जीवोत्तमा. सुवर्णमुख नदीच्या उत्तर तीरी वायुदेवांनी त्या पर्वतासमेत शेषदेवाला ठेवले, खाली उतरवले, खाली ठेवले. आणि तेव्हा शेषदेव म्हणतात, शेषदेवाचे क्षमस्व मम ते दौरात्मा मज्ञानो नागतम विभो त्वयिह भगवान सामाक्षात गमिष्यति वै हरिही. क्षमा करा, मी अहंकाराने युक्त झालो होतो, मला माझी चूक उमगली आहे. बघा, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्याला उमगणं, ज्ञान होणं, जाणीव होणं, याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नाही. आता आपण इथे बसलो, आपल्याला जाणीव आहे की भगवंत सर्वोत्तम आहे, ही भावना शेवटपर्यंत राहत नाही. मनुष्याचं ते सगळ्यात मोठं अवघड आहे. दासोहम तव दासोहम तव दासोहम तव दासोहम एवढं आपण म्हणतो, ते भजन म्हणतो, सगळ्या प्रकारचे नानाविध प्रकारचे भजन म्हणतो, सगळं होतंय. पण जसं घरी जातो, टीव्ही किंवा मोबाईल हातात येतं, जानतो देवगणा सर्वे पूजा इष्ट प्राप्त सिद्ध्यर्थम गुरुवासने आगमनायच. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण, आता डायरेक्ट पुढच्या गुरुवारी भेटू. मधला जो पट्टा आहे तो 7 दिवसांचा आहे. 7 दिवसांमध्ये चिंतन कमी होते. वायुदेवांना जो गर्व झाला होता, माझ्या समान कोणी नाही, सॉरी क्षमा करा, शेषदेवांना जो गर्व झाला होता, सांगण्याच्या मला थोडंसं चुकलं, क्षमा पाहिजे.
शेषदेवांना जो गर्व झाला होता की माझ्या समान कोण नाही, शेषदेव म्हणतात, भगवंतासमोर म्हणतात, धाडस बघा, भगवंतासमोर म्हणतात, अहम सामर्थ्यो भगवान बले ज्ञाने तव प्रिये मत समो नास्ति भूलोके. माझ्या समान या भूलोकामध्ये तुझा भक्त दुसरा नाही. मी बलवान आहे, बलाने सामर्थ्यशील आहे, ज्ञानाने सामर्थ्यशील आहे, तुझ्या प्रेमाने सामर्थ्यशील आहे, तुझ्या अनुग्रहाने सामर्थ्यशील आहे. भगवंताचा अनुग्रह आहेच नाही असं नाहीच, स्वामीजींचा अनुग्रह आहेच नाही असं नाहीच, त्याचा दुर्वापर नको करायला. चाकू अपराधाच्या हातात पण आहे आणि तो चाकू डॉक्टरच्या हातात पण आहे, वैद्याचा. चाकूचा काय वापर करायचा ते आपण ठरवायचं, ज्ञानाचा काय वापर करायचा ते आपण ठरवायचं. चांगल्या पद्धतीने देखील वापर करता येतो, वाईट पद्धतीने देखील वापर करता येतो. अहंकार आल्यामुळे भगवत सेवेमध्ये त्रुटी निर्माण झाली, भागवत धर्मामध्ये च्युती निर्माण झाली. एकादश स्कंदामध्ये भागवत धर्म भरपूर सांगतात, 15 श्लोक आहेत, त्या 15 श्लोकांचे विवरण काय म्हणतात की बाबा भागवत धर्मामध्ये च्युती म्हणजे पुण्याचा नाश. कोण पदोपदी अर्जुनाला देखील सांगावं लागलं तुम्ही सर्वोत्तम आहे. भगवंत चालू युद्धामध्ये सांगतो मी सर्वोत्तम आहे, विराट स्वरूप दाखवलं, तथापि कळा नाही, शेवटी पदोपदी सांगावं लागलं. असं असताना शेषदेवाला अहंकार आला. त्या अहंकाराचा नाश हनुमंतरायाने गर्व परिहारण केलं, वायुदेवाने गर्व परिहारण केलं. गर्व परिहारण झाल्यामुळे त्या पर्वताला त्या स्वर्ण नदीच्या उत्तर तीरी ठेवल्यामुळे त्या पर्वताचं नामकरण शेषाचल असं करण्यात आलं. आता या ठिकाणी एक चिंतन करण्याची गोष्ट आहे. तुम्ही कुठलाही अवतार प्रामुख्याने बघा, वायुदेवाचं त्या ठिकाणी कार्य आहेच आहे. जसं की राम अवतारामध्ये हनुमंत स्वरूपामध्ये सेवक झाले, अंजनीय पुत्र तुम्ही झाला, ब्रह्मचर्य आश्रम निष्ठेने पाळला, राम भक्ती तल्लीन झाला, भारतीपती हा देव. भगवंताच्या राम अवतारामध्ये वायुदेवाने ब्रह्मचारी आश्रम निष्ठेने पाळलाच होता, तर काही संदेहच नाही. पण भगवंताच्या सेवेसाठी आले हा मुख्य विषय. द्वितीय अवतार बुद्धिपुत्र बलबुद्धीने अत्यंत युक्त, द्रौपदी पती मृकोदर, श्रीकृष्ण भक्त झाला असे. परत भगवंताने कृष्ण अवतार घेतला, परत आले वायुदेव. तृतीय अवतार सत्सिद्धांत प्रतिष्ठापनाचार्यांचा मध्वाचार्यांचा देखील अवतार जेव्हा झाला तेव्हा वेदव्यासरूपी भगवंताच्या सेवेसाठीच झाला ना वायुदेवाचा तृतीय अवतार. याच्यातून एक विषय येतो, तो विषय ब्रह्मपुराणामध्ये आपल्याला आढळतो. भगवंत म्हणतात प्रधान अंगम भवेति पुरुषोत्तम. प्रधान अंगम भवेति पुरुषोत्तम. प्रधान अंग म्हणजे काय? माझ्या लीलेमध्ये प्रत्येक पदोपदी तुला स्थान देतो. बघा, कुठल्याही राम मंदिराचा हनुमंत नाही असतात, शक्य नाही. एकही राम मंदिर नसेल जिथे हनुमंत नाही. चरणाशी आहेच ना. रामरक्षेमध्ये ते श्लोक दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनंदनम. जर का तसं नसेल तर मग बिलकोशी कुशी लिहिलं चुकीचं आहे. आणि जर का तसं आहे मग प्रत्येक ठिकाणी हनुमंत आहे. राम दरबाराच्या प्रतिमेमध्ये तर 100% असतात, असलेच पाहिजे, त्याच्याशिवाय तो दरबार संपन्नच होत नाही. तर एवढंच नाही म्हणलं, अहम अत्र विवक्ष्यामि वस्त्वं च मया सह वसत्वं च मया सह.
अहम यत्र वा अत्र दोन्ही सांगता येईल. ऑब्लिक मध्ये टाकलेलं आहे. अहम यत्र मी इकडे आहे, अहम अत्र, अहम यत्र जिकडे कुठे असेल किंवा मी इकडे आहे अत्र, वसामि तिकडे मी जिकडे जिकडे कुठे मी राहतो तिकडे, वसत्वं च मया सह माझ्या सोबत तुम्ही राहा, तू राहा. आपण असं प्रत्येकाला म्हणू शकतो का? एकदा विचार करा, एकदा विचार करा. तुम्ही कोणाला तरी एवढं फ्रीडम देताय की तो तुमच्या सोबत 24 तास राहू शकतो असं कोणीच नाही. म्हणून हनुमंतरायांबद्दल प्रातःसंकल्प पद्यामध्ये आपण प्रार्थना करतो की कोणाला करतो नेमकं? हनुमंतरायाला आपण प्रार्थना करतोय, भगवंताला नाही. भगवंताला प्रार्थना करण्याची आपली पात्रताच नाहीये. आपले एवढे केसेस आहेत आपल्यावर, एवढे पाप आहेत आपल्या, एवढ्या पाहिलेत पापाच्या की त्या धुतल्यानं पण धुतल्या जाणार नाही. वॉशिंग मशीन मध्ये टाका, नाही ड्राय क्लिनिंगला द्या, नाही अजून काही करा. त्याच्यासाठी म्हणून दीनं दूनं मनाथं शरणागतं पदधीनं मुद्द, हे आपण नाही म्हणत आहे. हे कोण करणार प्रार्थना? वकील वायुदेव. कोणाला? भगवंताला. असे थांबतात ना. का थांबतात? धाटी अशी का असते? प्रार्थना करतात. एका जीवाची संपत नाही ना संपत्ती की दुसरी जीवन अनंत जीवन, हात खाली करायला वेळच नाही त्यांना भगवंताच्या समोरून. राम दरबारातलं कधी दर्शन घ्या, अशीच दाटी आहे हनुमंतरायाची. काय म्हणतात? दीनं दूनं अनाथं शरणागतं त्वदधीनं येन उद्धर. हा दीन आहे, दुःखी आहे, पापी आहे, नीचातला नीच आहे, अधमातला अधम आहे, अनाथ आहे, तथापि शरणागत वत्सला आहे. भगवंता तू शरणागत वत्सला आहेस, शरणागत आहे भगवंता तू शरणागत वत्सला आहेस. याचा उद्धार कर, येन केन प्रकारेने ह्याला काढ. म्हणून भगवंताचं स्मरण घडावं याच्यासाठी संतांना शरण दिलं पाहिजे. संतांना एकदा शरण गेलं, साधू संत येती घरा तुझी दिवाळी दसरा असं आपण म्हणतो ना, ते विनाकारण नाहीये. संत जेव्हा येतात तेव्हा उपदेश रूपी अमृत वाणीतून त्यांचा जे काही त्यांच्या वाणीतून जे उपदेश रूपी अमृत आपल्याला पान करायला मिळतो ना, तसं कोणीच देऊ शकत नाही. म्हणून महात्म्य श्रवण करावं, श्रवण केल्यावर त्याचं चिंतन करावं, त्याचं चिंतन केल्यावर त्याचं मनन करावं, मनन केल्यानंतर मग पुढे कीर्तन आदी योग्यता प्राप्त होते. आणि सगळ्यात शेवटी कुठेतरी जाऊन शेवटची योग्यता आत्मनिवेदन ही प्राप्त होते. ती योग्यता प्राप्त होणं शक्यच नाही. सध्याच्या लोकांना म्हणण्यापेक्षा आपल्यासारख्या सगळ्या सामान्य लोकांना ती योग्यता प्राप्त होणे माझ्या तरी मते शक्य नाही. आणि जर का शक्य झाली तर ती फक्त गुरुकृपेनेच प्राप्त झाली तर झाली, नाहीतर फार दुर्मिळ अशी गोष्ट आहे. दुर्मिळ याच्यामुळे म्हणाल कारण की ती नाहीच आहे असं म्हणता येत नाही. ती अवस्था आहे. ती अवस्था कोणामध्ये आहे? जे यतिचंद्र आहेत, जे असंप्रज्ञात समाधी स्थितीमध्ये जाऊन जप करतात, त्यांना ती प्राप्त झालेली आहे. उदाहरणार्थ सत्य प्रमोद तीर्थ महास्वामी, मी त्यांच्याबद्दल असं ऐकलं की ते एकदा जपाला बसले की तासनतास जपाला बसलेले असायचे. 7-7, 10-10 तास ते जपाला बसायचे नदीच्या वाळलेल्या पात्रामध्ये, भर उन्हामध्ये, खालून तापलेलं वरून तापलेलं. अशा स्थितीत 10-10 तास जर का ते जप करत असतील, 70-70 मंत्रांचा जप, एक माळ 70 मंत्रांची जरी म्हणली तरी किती झाले बरोबर? 7 मिनिटाची एक माळ पकडा, त्या हिशोबाने चालू. त्याच्यामुळे आपल्या हातामध्ये काय आहे हे बघावं. आपल्या हातामध्ये काय आहे तर आपल्या हातामध्ये चिंतन करणं, गुरुसेवा करणं, गुरूंच्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याची सेवा करणं, आणि नंतर हे सगळं जे काही उपदेश गुरु आपल्याला घडवून देतात त्याचं चिंतन करत ते आत्मसात करणं, ते बुद्धिगत करणं. श्रवण करणं सोपं आहे, आत्मसात करून त्याचं चिंतन करून त्याला बुद्धिगत करणं फार अवघड आहे. कथा सगळ्यांनाच माहिती होतो,
व्यंकटेश महात्म्यात आहे काय? भृगु ऋषी येतात, महत्वाचे पॉईंटवर भृगु ऋषी येतात. भृगु ऋषी आल्यानंतर लाच मारतात, लक्ष्मी देवी निघून जाते, कोल्हापूरमध्ये जाऊन बसते, भगवंत अवतार घेतात, दूध येतं, दूध गवळीची हत्या होते, भगवंत प्रगट होतो, किरीट भेटतं, शुक्रवारची पूजा जातात, फलाना करत व्यंकटेश महात्म्य पद्मावतीची कथा सांगून, विवाह सांगून व्यंकटेश महात्म्य समाप्त. कथा तर सगळ्यांनाच माहिती आहे ना, दशमस्कंद लहान लेकराला पण माहिती. श्रीकृष्ण परमात्म्याने लोणी चोरलं म्हणून मी पण चोरणार चॉकलेट. लहान लेकरू पण सांगतं का चोरलं, याच्यात रस पाहिजे. लोणी चोरलं, लोणी खाल्लं, त्याच्यात रस नको. रस कशात पाहिजे? का चोरलं? भगवंतानं व्यंकटेश महात्म्य किंवा हे का लिहिलं वेदव्यास रूपी परमात्म्यानं, किंवा हे व्यंकटेश रूपी अवतार का घडला, हे जाणून घेण्यासाठी इच्छा पाहिजे. आज आपल्या कथेचा पहिला दिवस होता आणि या पहिल्या दिवशी यथाशक्ती मी चिंतन सांगण्याचा प्रयत्न केला किंवा मी चिंतन करण्याचा प्रयत्न केला. कथा सांगण्याचा अधिकार अजून तरी प्राय मला नाही, तेवढा मोठा विद्वान झालो नाही. महास्वामींच्या कृपेने विद्यार्थी आहे, विद्यार्थीच राहावं मरेच तो, हीच प्रार्थना आहे महास्वामींच्या चरणी. आजच्या कथेमध्ये आपण जे चिंतन केलं ते संक्षिप्तात एकदा त्याची उजळणी करूयात. पहिल्यांदा आपण जनक राजांबद्दल चिंतन केलं, सकाम सेवा आणि त्याचं फळ काय असतं हे बघितलं. नंतर शतानंद मुनींचं आगमन होतं, त्या शतानंद मुनींद्वारे सांत्वन करून सर्व कष्टाचं निवारणासाठी व्यंकटाचल महात्म्य व्यंकटेश महात्म्याचं श्रवण कर असं उपदेश होतो व शतानंद मुनीद्वारे व्यंकटेश महात्म्याची कथा प्रारंभ होते. शेषाचल, क्षम्यतां, वृषभाचल, अंजनाचल, शेषाचल या तीन एकाच पर्वताचे हे तीन नाव कसे पडले तिन्ही युगामध्ये, कृतयुग, त्रेतायुग, द्वापर युगामध्ये, हे आपण चिंतन केलं. उर्वरित जी काही कथा आहे ती आपण उदयी दिवशी अवश्य त्याचं श्रवण करूयात. झालेली कथा अस्मद्गुरु अंतर्गत, भारतीय मुख्य प्राणांतर्गत, समस्त गुरु परंपरेच्या अंतर्गत असलेल्या भगवंताच्या चरणी, श्री भूषणे श्री व्यंकटेश्वर भगवंताच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. नाहं कर्ता हरिकर्ता तत्पूजा कर्मचाकिलं तथापि मत्कृता पूजा तत्प्रसादेन नान्यथा तद्भक्ति तत्फलं मह्यं तत्प्रसादं पुनः पुनः कर्मण्यसो हरे विष्णोस्तुति सदा इदं ज्ञानं हरिः पूजा हरिरेव उदितं सदा हरियधीनं च सर्वत्र इत्येवं न्यासो हरो स्मृतः यस्कर्मगुणसम्पूर्णः सर्वदोषविवर्जितः प्रियतां प्रीतिः मानं पुष्पवते ब्रह्मस्मृतो अनेन भाव्यत् पुण्यं